स्वामी, खूप वेळा शब्द अपुरे पडतात, पण आज मनात जे आहे ते बोलावंसं वाटतं. स्वामी, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्यच बदलून गेले. तुम्ही येण्याआधी माझं मन खूप थकलेलं होतं. हसणं बाहेरचं होतं, पण आत मात्र खूप वेदना होत्या. कुणाला सांगता येत नव्हत्या आणि स्वतःशीच लढत होते. रात्री उशाला डोकं टेकवलं की डोळ्यातून पाणी यायचं. प्रश्न खूप होते. माझं आयुष्य असं का? मीच प्रत्येक वेळी हरते. उत्तर कुठेच मिळत नव्हतं. आणि त्या अंधारात तुमचं नाव कानावर पडलं. श्री स्वामी समर्थ. पहिल्यांदा काही कळतच नाही, पण मन शांत झालं. जणू कुणीतरी म्हणालं, घाबरू नकोस, मी आहे. स्वामी, तुमची कृपा म्हणजे सगळं लगेच मिळणं नाही. तुमची कृपा म्हणजे रडताना कोणी दिसत नसताना मनात शांतता उतरणं. तुमची कृपा म्हणजे तुटलेलं मन पुन्हा उभा करणं. आजही अडचणी आहेत, पण मी बदललेले आहे. आता मन कोसळत नाही, आता डोळ्यात पाणी नाही, तरी विश्वासाने ढासळत नाही. कारण आता माहिती आहे की तुम्ही माझ्यासोबत चालत आहात. स्वामी, भक्तांवर तुम्ही गाजावाजा न करता कृपा करतात. कधी योग्य माणूस भेटवतात, कधी चुकीचा रस्ता थांबवतात आणि कधी फक्त सहन करण्याची शक्ती देतात. स्वामी, आज मी जे काही आहे ते माझ्या कुवतीमुळे नाही, ते तुमच्या कृपेने आहे. माझं आयुष्य बदललं कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. हे ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी एवढंच सांगते, तुमच्या आयुष्यात कठीण असो किंवा काहीही असो, स्वामींना मनापासून हाक मारा. ते कदाचित उशीर करतील, पण कधी सोडून जात नाही. स्वामी, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य बदलून गेलं. ही माझी साक्ष आहे, ही माझी श्रद्धा आहे. जर तुम्ही अडचणीत असाल तर स्वामींना फक्त एकदा मनापासून हाक मारा. ते ऐकतात, नेहमी ऐकतात. स्वामी, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्यच बदललं. आज मी जे आहे त्याच मागे फक्त आणि फक्त माझ्या स्वामींचीच कृपा आहे. स्वामी आहेत म्हणून मी आहे. श्री स्वामी समर्थ.